शिवछत्रपतींचा सेवक तेजोमय रुद्र महाराष्ट्र। प्रेक्षकांनो नमस्कार। यावेळी आपल्या सोबत आहे ॲडव्होकेट वामनराव चटप। आपण माजी प्रांताध्यक्ष आहे आणि व स्वतंत्र भारत पार्टी तर्फे आपण राजुरा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केलेली आहे। आपण संभावित उमेदवार आहात, दोनदा आमदार राहिलो त्या। सर, आम्ही तुमच्याकडून जाणून घेऊन नेमकं आपला एक दांडगा अनुभव आहे मतदारसंघाचा आणि आपण ज्येष्ठ नेते आहात। या पुढे पण आपण पूर्ण चळवळीमध्ये आपला सहभाग राहिलेला आहे। तर मला सांगा, इथलं काय राजुरा विधानसभा मतदारसंघ जे आहे कशा प्रकारचे इथलं समीकरण आहे, काय आपले मुद्दे आहे, काय आपण विकासाचे धोरण मांडणार त्या संदर्भात सांगा। इथले मुख्य मुद्दे आहे राजुरा राजुरा म्हणजे महाराष्ट्र आणि पूर्वीचा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यातल्या 12 गाव आणि 2 वाड्यांचा प्रश्न आहे की महाराष्ट्रीयन माणसं आहे आणि महाराष्ट्र सरकारने त्यांना तिकडे देऊन टाकली होती। कोर्टातला वाद संपला आणि आता त्यांची नावं धोकडे आहे, ती नावं कमी करणं, त्यासाठी पंतप्रधानाबरोबर इलेक्शन कमिशनचा प्रतिनिधी, दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, दोन्ही राज्याचे दोन्ही विभागाचे खासदार आणि दोन्ही विभागाचे आमदार यांची संयुक्त बैठक घेऊन त्यांची नावं तेलंगणाच्या मतदार यादीतून काढून टाकणे हा एक मुद्दा आहे। इथे सगळ्यात अहम मुद्दा आहे तो बहुवंशी शेतकऱ्यांची वनजमिनीवर अतिक्रमण आहे आणि वनजमिनीवर अतिक्रमण असल्यामुळे केंद्र सरकारने 1906 साली कायदा केला आहे, वनहक्क कायदा 2006, आणि वनहक्क कायद्यामध्ये इतर पारंपरिक वननिवासी म्हणजे गैर आदिवासी यांना अतिक्रमण नियमित करून पट्टा द्यायचा असेल तर त्याला 3 पिढ्याची अट आहे आणि त्या कायद्यात स्पष्टीकरण आहे की 25 वर्षाची एक पिढी। यासाठी राज्य सरकारकडनं विधानसभेत ठराव घेऊन केंद्र सरकारने ही दुरुस्ती करून ही 3 पिढ्याची अट आणि 25 वर्षाची एक पिढी ही अट काढून टाकावी, हा एक दुसरा मुद्दा आहे। तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की आता सगळे खेड्यांना जोडणारे ग्रामीण मार्ग, इतर जिल्हा मार्ग आणि DMR ज्याला जिल्हा मुख्य मार्ग यांच्या दुरुस्तीचा प्रश्न आहे। कारण ह्या रस्त्यांची आता मरम्मत झाली नाही, 5 वर्षांनी व्हायला पाहिजे, त्याला 14 वर्ष झाली, मरम्मत झाली नाही, त्याच्यासाठी निधी नाही आणि म्हणून तोही एक अहम मुद्दा आहे। दुसरं, पर्यटन स्थळांना जोडणारे रस्ते मुख्य करायचे। इथे एक जोगापूर नावाचं जंगल आहे, इथून 9 किलोमीटरवरती जागृत मारुती मंदिर आहे। आम्ही ते तीर्थक्षेत्र जाहीर केलं होतं पण वनविभागाने त्याचं डांबरीकरण करायला मंजुरी दिली नाही। 2 किलोमीटर आमच्या वेळेला मी मंजूर केलं होतं पण वनविभागाने इथे वन आणि पर्यावरण विभागाने महाराष्ट्राच्या मान्यता दिली पण केंद्राने दिली नाही। हा एक मोठा मेजर प्रश्न आहे। तिसरा महत्वाचा प्रश्न आहे की चालू असलेलं भेंडाळा धरण त्याला पूर्णत्वास न्यायचा हा एक भाग आहे। आम्ही जे म्हणून पकडीगुड्डम धरण आहे त्यांची 92 मीटर उंची वाढवायला परवानगी घेतली आहे सांडव्याची, म्हणजे जवळजवळ 100 एकरचं ओलीत वाढेल। पण वनविभागाची परवानगी झाली आहे पण त्याला पर्यायी वनजमीन द्यायची आहे, ती पर्यायी याची जमीन द्यायची महसूल विभागाची आणि लँड बँकेची, त्यासाठी पर्यायी जमीन उपलब्ध झाली नाही, ती इथं नाही झाली म्हणून वेगळ्या भागातून उपलब्ध करून द्यावी लागेल तर ते 90-92 मीटर उंची वाढेल आणि 100 एकरचं ओलीत होईल। कारण अंबुजाला त्यावेळेला सरकारने उद्योग यावा म्हणून पाणी दिलं त्यामुळे तेवढं 100 एकरचं ओलीत कमी झाले आणि आमच्याच वेळेला सांडव्याची उंची वाढवायचा निर्णय झाला पण अजून 15 वर्षात त्याला पर्यायी जमीन मिळाली, तोही एक मेजर प्रश्न आहे। दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की आम्हाला राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे स्ट्रॉंग रिप्रेझेंटेशन करायचं, ते म्हणजे बल्लारशा ते आष्टी ते सुरजागड असा एक रेल्वे मार्ग जेवढा आपल्या ट्रॅकमधून जातो तेवढी केंद्राने स्पष्टपणे भूमिका घ्यावी आणि तो करावा यासाठी आग्रह धरायचा आहे। दुसरा आम्हाला आग्रह धरायचा, भलाही आमच्या जिल्ह्यातला नाही पण तो विषय गडचिरोलीतला असला तरी आल्लापल्ली सुरजागड हा मार्ग संपूर्णपणे डॅमेज झालाय, कारण 14 टनाचं रोलर फिरलं
आणि 65 टनाचं लोड जातं. पूर्ण बंदच झाल्यासारखा आहे रस्ता, जिवंत नसल्यासारखा आहे. त्याचं कॉन्क्रिटीकरण करायचा एक मेजर प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे, हे जे आता आमचे राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू आहे, त्याच्यामध्ये राज्यमार्गामध्ये एक मार्ग अर्थात 34 किलोमीटर तिकडे आहे वणीकडे, 8 किलोमीटर आमच्याकडे. त्याचं कॉन्क्रीट रस्त्यामध्ये बांधकाम करायचा एक मुख्य प्रश्न आहे. असे विविध प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न आहे. बेरोजगारीचा प्रश्न आपल्याला विदर्भ हे युनिट धरून ट्रीट करावा लागेल, कारण आपल्याकडे 70% वीज आहे, शेतीपंपाचा अनुशेष आहे. विदर्भ युनिट धरून करावं लागेल. शिवाय 26 पैकी 23 खनिज विदर्भात आहे. कोळसा हे खनिज चंद्रपूर, यवतमाळ आणि नागपूर 3च जिल्ह्यात आहे. तर या 23 खनिजावरती उद्योग आणावा लागेल, कारण या 70% वीज आमच्याकडे आहे, कच्चा माल आमच्याकडे, पाणी पुरेसा आमच्याकडे. याच्यावर आधारित उद्योग आणावा लागेल, म्हणजे बेरोजगारीचा आणि नक्षलवादाचा प्रश्न नियंत्रणात येऊ शकेल, कारण तो सोशिओ इकॉनॉमिक प्रश्न आहे. विशेष म्हणजे विदर्भात 54% जंगल आहे. पर्यावरणाच्या समतोलासाठी 33% पाहिजे. केंद्राचा कायदा आहे त्याप्रमाणे वनसंवर्धन कायद्यात 33%, आमच्याकडे 54% आहे. 21% जंगल कापून त्यावर जंगलावर आधारित उद्योग आणता येतात आणि त्या लाकडावर आधारित उद्योग तयार करून यावर नक्षीकाम करून जर परदेशात पाठवलं, गडचिरोलीचं साग हे पांढरं सोनं आहे जगाच्या बाजारात. त्यामुळे देशाला डॉलर मिळेल, परकीय चलन मिळेल आणि आम्हाला रॉयल्टी मिळेल. त्यामुळे नक्षलवादाचा जो सोशिओ इकॉनॉमिक प्रश्न आहे, रोजगारांच्या संधी तयार झाल्या तर इथे आपले युवक तिकडे न जाता कायदा हातात घेऊन ते मूळ प्रवाहात येतील, हा एक भाग आहे. दुसरा महत्वाचा भाग असा, इथे उद्योग तयार झाले, विदर्भात उद्योग तयार झाले, कारण इथे कच्चा माल म्हणजे शेतमाल पुरेसा आहे. तेलबिया, डाळी आणि अन्नधान्याच्या बाबतीत आम्ही स्वयंपूर्ण आहोत. त्यामुळे मतदारसंघाबरोबर या युनिटचा सगळा विचार करताना या तऱ्हेने, आणि 9.5 जिल्ह्यात पुरेसा पाऊस आहे, बारमाही वाहणाऱ्या नद्या आहे, नद्यावर काही बॅरिकेड्स तयार केले तर ओलिताचं प्रमाण पुन्हा वाढू शकते. या दृष्टीने इथे उद्योग येऊ शकतात आणि इथे उद्योग आले तर रोजगारांच्या संधी आपोआप तयार होईल. त्याचा सगळ्यात मोठा फायदा, एका बाजूला सोशिओ इकॉनॉमिक प्रश्न थांबेल, दुसऱ्या बाजूला इथून जे नोकरीसाठी स्थलांतर होतं, म्हणजे आमचे पोरं नोकरीसाठी जो इंडस्ट्रियल कॅरिडॉर आहे महाराष्ट्र सरकारचा, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नवी मुंबई तिकडे जातात. त्यामुळे पोरगा गेला की सून जाते, सून गेला की मायबाप जाते, जावई गेला की पोरगी जाते, त्याचे मायबाप जाते. त्याचा परिणाम आम्ही भोगलाय. 2009ला जी डिलिमिटेशन झालं मतदारसंघाचं, त्यावेळेला 3,34,000 मतदार लोकसंख्येला एक आमदार, जी म्हणून गटग्रामपंचायती एकत्रित ठेवायची असेल तर 20% वाढवा किंवा नसेल तर 20% घटवा. पण नेमकं आम्ही पाहिलं, आमचे 4 आमदार कमी झाले, 1 खासदार कमी झाला. हेही स्थलांतर, जो आता विदर्भ ज्याला म्हाताऱ्या माणसाचा प्रदेश म्हणतो, जिथे की देश युवकांचा देश आहे, अशा वेळेला हेही स्थलांतर या निमित्ताने थांबेल. सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की माझं मतदारसंघाचं सगळं कनेक्शन हे विदर्भाच्या याच्याशी आहे. जर आज कसं आहे, इंडस्ट्रियल कॅरिडॉर तिकडे असल्यामुळे सगळ्या स्किल्ड नोकऱ्या, इस्पेशली ज्या म्हणून याच्या तयार झालेल्या नोकऱ्या आहेत, इंजिनियर असेल, टेक्नॉलॉजीचा इंजिनियर असेल, पोलीचा डिप्लोमा होल्डर असेल, कॉम्प्युटरचा इंजिनियर, या स्किल्ड नोकऱ्या या सगळ्या तिकडे आहेत. त्यामुळे मुंबईच्या माणसाचं दरडोई उत्पन्न 1,53,000, पुण्याच्या माणसाचं 1,40,000, नाशिकच्या माणसाचं 93,000 आणि गडचिरोलीच्या माणसाचं 48,000. हीच अवस्था तिकडेही आहे. कुठं? चिखलदरा, मेळघाट, धार्निक आमच्या जीवतीत आहे आणि मुख्यत्वे करून याच्या झरी, दामणी आणि मोखाळ्यात आहे. तर जर हे राज्य झालं तर या उद्योग इथे आले की इथलं दरडोई उत्पन्न वाढेल. याच्यामुळे सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे कुपोषण नियंत्रणावर येईल आणि आपले लोकप्रतिनिधी 66 ते 62 झाले आमदार, ते बरोबर होईल आणि 11 ते 10 खासदार झाले ते 11 खासदार होतील. हाही एक महत्व मला विधानसभा लढायची. चटप साहेब, आपण जसं सांगितलं की राजुरा डेव्हलपमेंटचे जे मास्टर प्लॅन आहे, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आहे आणि
त्याला तुम्ही क्रियान्वित करण्यासाठी आपण प्रयत्नरत आहात, प्रयासरत आहात. आणखीन जे तुम्ही जे मुद्दे, जे विकासाचे जे मुद्दे आहे, जे रखडलेले मुद्दे आहे आणि कशा प्रकारचे पूर्ण विदर्भाचा विकास झाला पाहिजे त्याची आपण प्रभावीपणे मांडणी केली, हे आमच्या लक्षात आलेलं आहे. आणि यापूर्वी पण आम्ही सर्वे केला होता, तर तुम्हाला एक अभ्यासू आणि बुद्धिमत्त व्यक्तित्व तुमचे आहे त्याबद्दल आम्हाला माहीत पडलं. 96-97 मला बेस्ट पार्लमेंटरी अवॉर्ड आहे. राईट. पहिला RR पाटील, दुसरा मी. तर येथील जे नागरिक आहे, म्हणजे राजुरा मतदारसंघातून आपण दावेदारी केलेली आहे पार्टीतर्फे, तर येथील जे नागरिक आहे त्यांना, येथील मतदार आहे, नागरिक बंधू आहे, त्यांना आपला काय एक मेसेज राहणार? माझा एकच मेसेज आहे की माझ्या जीवनातली शेवटची निवडणूक आहे आणि आपण मला संधी दिली तर जे माझं ब्ल्यूप्रिंट आहे आपल्या पुढे मांडलं त्याची परिपूर्ती करायची जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून माझं हे कर्तव्य आहे. आणि विशेष सांगतो म्हणजे मी, माझ्याकडे नक्षलवादी चळवळ होती पण मी सुरक्षा कधी घेतली नाही, त्यामुळे करणे उसको डरणे. म्हणून माझी विनंती आहे की एक संधी नागरिकांनी मला द्यावी, कारण त्यांनी काँग्रेसचा आमदार 2दा पाहिला, माझ्यानंतर भाजपचा एक पाहिला, पण नवी एकही गोष्ट नोटेबल अशी इथे झाली नाही. ती करायची असेल तर आपण मला संधी द्यावी. मी एकच म्हणेन, मेरे पैरों में घुंगरू बंधा दे, फिर मेरी चाल देख ले. प्रेक्षकांनो, हे होते ज्येष्ठ तडफदार नेते ॲडव्होकेट वामनराव चटप. आपण राजुरा विधानसभा मतदारसंघातून संभावित उमेदवार आहात आणि आपण सविस्तर आमच्यासोबत बोलले. मी 3दा आमदार राहिलो, 2दा स्वतंत्र भारत, 1दा जनता. आणि पुढचे काय तुमचे विजन राहणार त्याबद्दल पण आपण विस्तृत आमच्यासोबत बोललं आणि आपलं मत मांडलं आमच्या चॅनलसमोर आणि आपला वेळ दिला. सर, त्याबद्दल आपलं धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद तर आम्ही दिले पाहिजे. आमचं प्रचार कार्य फुटात करणार तुम्ही.